फ्लावरची पानं आणि कोथिंबीरीचं थालीपीठ. ओके, मला साहित्य सांगतेस? भाजणीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, कडधान्य, नंतर काळे उडीद, गव्हाचं पीठ असं सगळं एकत्र करून असं पौष्टिक पीठ ते घ्यायचं. एक मोठी वाटी घ्यायचं. नंतर नाचणीचं पीठ आहे, एक छोटी वाटी किंवा अर्धी वाटी. नंतर हे कॉलीफ्लॉवरची पानं घेतलेली आहेत आपण, जी साधारण वापरली जात नाही. म्हणजे फ्लॉवर घेताना आपण फक्त फ्लॉवर घेतो, तर ती कळ्याची पानं स्पेसिफिक मागून घ्यायची. कॉलीफ्लॉवरची पानं, आलं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. नंतर थालीपीठाबरोबर दही सर्व करायला, कोथिंबीर भरपूर घ्यायची. हे 2 इन्ग्रेडियंट मेजर आहेत, कोथिंबीर आणि फ्लॉवरची पानं, ओवा, मीठ आणि कांदा. ओके, साहित्य बघितलेलं. आता आपण जाऊया कृतीकडे. काय कृती मला सांग जरा? भाजणीचं पीठ आणि नाचणीचं पीठ एकत्र करून घ्यायचं. नाचणी पौष्टिक आहे, कॅल्शियम रिच आहे आणि वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. नंतर फ्लॉवरची जी पानं आपण आहेत ती घ्यायची. फ्लॉवरची पानं तू म्हणालीस ते बरोबर आहे, अगदी फार क्वचित वापरली जातात. ती फ्लॉवरला मोठी लांब पानं असतात, ती टाकूनच देतो आपण. त्यामुळे मग ही पण कॅल्शियम आणि आयर्न रिच आहेत, कॉलीफ्लॉवर पण, आणि फायबर इंटेक वाढतो. त्यामुळे डायबिटीस मध्ये जे अन्न पचायलाही जो वेळ लागतो आणि रक्तातली साखर तर पटकन वाढत नाही. नंतर ओवा आणि आलं मिरची पेस्ट, मीठ, कांदा. नागपूरला तर डोक्यावर घेऊन फिरतात. आता थालीपीठामध्ये पाणी घालायचं. आता ते डायरेक्ट तव्यावरती लावायचं आहे. अच्छा. नॉनस्टिक पॅन म्हणजे मग तेल कमी, कडेने थोडंसं सोडायचं फक्त. त्याच्यात थोडं तेल घालू का? हो, थोडंसं, एक अर्धा चमचा बस. गरम आहे का बघा. खूप जाड नाही लावायचं थालीपीठ. ओके, आता हे काय करायचं? ह्याच्यात थोडं अर्धा चमचा तेल सोडायचं, म्हणजे मग ते छान खरपूस भाजलं. अगदी थोडं बस. आपण आता वाफ वळायला ठेवूया आणि हे झालं तर बाहेर काढून दह्याबरोबर खायचं. दह्याबरोबर सर्व करायचं. फॅन्टास्टिक, मस्त. घ्या लिहून साहित्य आणि कृती. कोथिंबीर आणि कॉर्नफ्लोअरच्या पानांचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठी वाटी भाजणीचं पीठ, नाचणीचं पीठ, फ्लॉवरची पानं, आलं मिरची पेस्ट, दही, कोथिंबीर, ओवा, मीठ, कांदा आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजणीचं पीठ घेऊन त्यामध्ये नाचणीचं पीठ, फ्लॉवरची पानं, कोथिंबीर, ओवा, आलं मिरची पेस्ट, मीठ, कांदा आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये अर्धा चमचा तेल गरम करून त्यावर तयार पिठाचं थालीपीठ लावावं आणि खरपूस भाजून घ्यावं. तयार थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करावं.